नमस्कार, संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गावातील व कुठेही सहज अवेलेबल होणारी करडई भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम पौष्टिक अशी भाजी आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। ही करडीची भाजी आहे। ही अशा प्रकारची पाने आपण कट करून घ्यायची। मार्केटमध्ये सहजच मिळते। ही अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। मी एकदम स्वच्छ अशी ही निवडून आता ह्याचे आपण चिरून घ्यायचे। ज्यादा बारीक नाही चिरायचे, एकाचे 3 ते 4 असे काप होतील एवढी साईजमध्ये आपण ही भाजी चिरून घेणार आहे। कोणत्याही गावात कोणत्याही बाजारामध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये ही भाजी सहज मिळून जाते। तर चला आपण आधी ही चिरून घेऊया। आता तुम्ही बघू शकता ही मी अशी मोठ्या साईजमध्ये चिरून घेतली। मोठीच चिरायची, लहान साईजमध्ये अजिबात चिरायची नाही। आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आता कढई छान अशी गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपण 1-2 पळी तेल म्हणजे छोटी पळी तेल टाकणार आहोत। आता तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरी छान असे तडतडल्यानंतर आपण आता 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते, ते याच्यात टाकून घेऊया। मीडियम साईजचे कांदे आहेत ते आता टाकून घेतले। आता आपल्याला हे छान असे गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांद्यातला कच्चापणा पूर्ण जाऊ द्यायचा। हलका त्याचा कलर आता बदलला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला कांदा छान असा तेलामध्ये भाजला गेलाय, याचा कलरही बदललाय। आता आपण चिरलेली आपली जी भाजी आहे करडईची ती टाकून घेऊया। आता गॅस जरा कमी करूया व चांगली मिक्स करून घेऊया। थोडंसं अजून मीठ टाकूया जेणेकरून लवकर शिजली जाते। चवीनुसार अजून मीठ टाकून घेऊया। आता साधारण 5 मिनिटाचं खालूया। आता 5 मिनिट झाले, तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मऊ आणि अशी एकदम कमी झाली आहे। आता ह्याच्यामध्ये मी मटकीची डाळ 10 मिनिटासाठी पाण्यात भिजत घातली होती, ती टाकून घेऊया। तसंच थोडीशी हळद आपला कलर भाजीचा हिरवागार राहण्यासाठी आणि थोडासा आपला घरगुती जो काळा मसाला असतो आपण भाजीसाठी वापरतो तो टाकूया व चांगलं मिक्स करून घेऊया। छान असं त्याच्यात आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ह्याला शिजवून द्यायचं। साधारणतः 10 मिनिट लागतात ही भाजी व्हायला। ही भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता। आता 10 मिनिटांनी बघूया आपली भाजी पूर्णपणे तयार होती। 10 मिनिट झाले, तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजली गेली व त्याच्यातलं पाणी देखील पूर्णपणे आटले। अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही आहे। अशा प्रकारे तयार झाली आपली ही करडीची भाजी किंवा कुरडईची भाजी। धन्यवाद।